नमस्कार मंडळी, मी तृप्तीज किचन कट्टा या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज स्वातंत्र्य दिन सुद्धा आहे, तर स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। आज दिवस तसा खास आहे आणि खास दिवसाला आज आपण मस्त स्पेशल बनवूयात। तुम्हाला तर माहितीच आहे की तृप्तीज किचन कट्टा लवकरच 3 लाखाचा टप्पा पार करतोय, तर याचंच औचित्य साधून आज आपण काहीतरी स्पेशल करणार आहोत। रेसिपी तर आपण नेहमीच शेअर करत असते आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज माझ्या हातच्या पाहताल, करूनही पाहताल। पण म्हटलं रेसिपी व्यतिरिक्त आता थोडंसं वेगळं काहीतरी करायला हवं, एक छोटंसं पाऊल मी उचलतेय, तर खूप मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही। तर स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून गणपती बाप्पाला नमन करून आज आपण मोदकाचं पीठ तुमच्या घरपोच अवेलेबल करून देत आहोत। आता हे मोदकाचं पीठ ऑर्डर करण्यासाठी मी नंबर तर इथे स्क्रीनवरती दिलेलाच आहे, सोबतच हा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलाय की तुमच्या सोयीसाठी तुम्ही तिथून पटकन कॉपी करून ऑर्डर करू शकता। आता मागच्या वर्षी असं झालं ना की बरेच जणांचे मला कमेंट आले होते की ताई आम्हाला मोदक तुम्ही बनवून द्याल का, किंवा ईमेल सुद्धा बरेचसे आले होते। पण मोदक बनवणं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणं याला बराचसा वेळ लागू शकतो आणि खरंच मला आवडलं असतं की मी तुम्हाला मोदक बनवून दिले असते, पण तितकं ते पॉसिबल नाहीये। खरं तर गणपती बाप्पाला पण ताजेच नैवेद्य दाखवावा, किंवा खाताना सुद्धा गरमागरम मोदक खायला मजा येते, छान ते लागतात, मऊसूत होतात। आता तुम्हाला तर माहितीच आहे की बाजारामध्ये अगदी सहज तुम्हाला मोदकाची पिठी अवेलेबल होईल, पण आता जेव्हा तुम्ही बाजारातून मोदकाची पिठी आणता त्यावेळेस त्यामध्ये आर्टिफिशियल कलर्स हे वापरलेच जातात, आर्टिफिशियल सुगंध सुद्धा वापरला जातो, हे तर तुम्हाला माहितीच आहे। आणि आजकाल इतकं काही कानावरती येतंय की हे बाहेरची पिठं विकत आणणंच थोडंसं रिस्कीच वाटतं। आणि तुम्हाला खरं सांगायला मला आवडेल की अगदी पारंपरिक पद्धतीने मी हे पीठ बनवलेलं आहे। आणि जर तुम्हाला खरंच सांगायचं झालं तर हे जे पीठ आहे ते मी स्वतः बनवते, घरामध्येच सुकवते, आणि ते सुकवण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे, नुसतंच ते फॅन खाली सुकवून चालत नाही। खरं तर मोदकाचं जेव्हा मी पीठ बनवायचं ठरवलं ना त्यावेळेचा प्रवास खूप मोठा आहे, कारण बऱ्याच वेळा मी ट्राय करून पाहिलंय, वेगवेगळे तांदूळ वापरून वेगवेगळ्या पद्धतीने दळून आणून आणि वेगवेगळ्या प्रकारे ते बनवून पाहिलेलं सुद्धा आहे। कारण कसं होतं की एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची म्हटल्यावरती व्यवस्थितच असायला हवी, मोदक सुबकच व्हायला हवे, पांढरे शुभ्रच व्हायला हवे, असा माझा अट्टहास होता। काय होतं बऱ्याचदा यूट्यूबवरती सुद्धा शेअर केलं जातं की एक हे तांदूळ तुम्ही वापरा, हे तांदूळ दळून आणा आणि याचे मोदक सुबक बनतील, पण असं अजिबात होत नाही, कारण मी स्वतः ट्राय करून पाहिलेलं आहे। मोदकाची पिठी बनवण्यासाठी ना वेगवेगळ्या प्रकारच्या तांदळाचा वापर करावा लागतो, हे सुगंधित सुद्धा तांदूळ असायला हवे असतात, आणि याचबरोबर यांचा समतोल जो आहे म्हणजेच वजन जे आहे तर ते सुद्धा परफेक्टच रेशोने घ्यावं लागतं, तरच ते मोदकाची पिठी परफेक्ट बनते। 3 ते 4 वेळा तुम्हाला तांदूळ तो धुवावाच लागतो, अजिबात यामध्ये एक सुद्धा खडा नसायला हवा, अगदी पांढरी शुभ्र अशी पिठी असायला हवी। यासाठी व्यवस्थित ती कडकडीत वाळली सुद्धा गेली पाहिजे, नुसतीच फॅनच्या हवेखाली वाळवून ती चालत नाही, तर एक विशिष्ट पद्धत आहे ती वाळवण्याची, ती पद्धत फॉलो करूनच ती वाळवावी लागते, म्हणजे कडकडीत अशी वाळली जाते आणि हे पीठ 3 ते 4 महिने अगदी व्यवस्थित टिकलं जातं। खूप सारा अभ्यास करूनच ही पिठी मी बनवलेली आहे, आणि म्हटलं मग ती फक्त मी माझ्यापर्यंत का ठेवू, तर तुमच्यापर्यंत सुद्धा ती पोचायला हवी, म्हणूनच हे मोदकाचं पीठ मी उपलब्ध करून दिलेलं आहे। आता यापासून मोदक कसे बनवायचे हे आपण बघूयात। सारण न पाहता आपण लगेचच उकड कशी काढायची हे बघूयात। तर यासाठी कढई मी इथं गरम करण्यासाठी ठेवली, यामध्ये दूध आणि पाणी मिक्स केलेलं आहे, असं बरोबर 2.25 कप भरून इथं मी हे मिश्रण घेतलंय दूध आणि पाण्याचं। आता इथे दूध उकळण्यासाठी ठेवलंय, तोपर्यंत तृप्तीज किचन कट्ट्याचं हे मोदकाचं पीठ आपण घेऊयात। आता हे पीठ सुद्धा आपण मोजूनच घेणार आहोत, तर इथे मी झिपलॉक बॅग दिली आहे की जेणेकरून तुम्हाला हे पीठ पुन्हा एखाद्या डब्यामध्ये ओतून ठेवण्याची किंवा दुसऱ्या पिशवीमध्ये ओतून ठेवण्याची गरज पडणार नाही, बस फक्त ही झिपलॉक बॅग तुम्हाला बंद करून ठेवायची। तर ही पिठी बघा अतिशय व्यवस्थित बारीक अशी दळलेली आहे, अगदी परफेक्ट पांढरी शुभ्र सुद्धा दिसते। आणि हो, आणखीन एक सांगायचं राहिलं, हे पीठ चाळूनच तुमच्यापर्यंत येणार आहे, पण जरी तुम्ही नाही चाळलं तरी सुद्धा चालू शकतं। आता बरोबर हलक्या हाताने एक सपाट वाटी इथं मी घेतलेला आहे, 2.25 कपासाठी आपण बरोबर 1.5 कप भरून इथं पिठी वापरणार आहोत। दुधामध्ये लगेचच 1 चमचाभर आपल्याला तूप घालायचंय, हे तूप व्यवस्थित वितळून घ्यायचंय, दुधाला एक उकळी आली की यानंतरच यामध्ये पिठी घालायची। मीठ घालण्याची अजिबात घाई करायची नाही, कारण आपण इथे दूध वापरलंय।
बरं, दुधाऐवजी तुम्ही संपूर्णपणे इथे पाण्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा संपूर्णपणे तुम्ही इथं दूध सुद्धा घेऊ शकता. दुधाचा फरक एवढाच होतो की आपण यामध्ये ना दूध घातल्यामुळे आणखीन जास्त मऊसूत आणि पांढरे शुभ्र असे मोदक तयार होतात की जे आणखीन जास्त वेळ मऊसूतच राहतात. अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत हे मोदक मऊच राहतात. आता 2.25 कप मी दूध आणि पाण्याचं हे मिश्रण घेतलं होतं. यासाठी बरोबर 1.5 कप भरून इथं मी तांदळाची पिठी घेतली. 2 कप जर तांदळाची पिठी असेल तर यासाठी 2.5 कप भरून आपल्याला इथे पाणी घ्यायचंय. पिठाची उकड काढताना पीठ घातल्यानंतरच यामध्ये मी मीठ घातलंय, कारण दूध फुटू नये यासाठी थोडंसं लेट घालायचं. पाण्यामध्ये जर तुम्ही उकड बनवणार असाल तर तुम्ही आधीच मीठ घातलं तरी सुद्धा चालेल. घातलेलं मीठ व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं. यावेळेस गुठळ्या तयार झाल्या तरी सुद्धा चालू शकतात, कारण या आपण नंतर मोडूनच घेणार आहोत. आता इथे बघा, मिश्रणामध्ये व्यवस्थित असं पीठ मिक्स करून झालंय. एक लक्षात घ्या की ज्यावेळेस दुधाला उकळी येते त्यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे. आता व्यवस्थित पीठ मिक्स करून झालं की लगेचच यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 20 मिनिटांसाठी ही उकड आपल्याला चांगली दणदणीत वाफू द्यायची. गॅसची फ्लेम लगेचच बंद करूयात. बंद फ्लेम करूनच यावरती लगेचच झाकण ठेवायचंय. गॅसची फ्लेम अजिबात चालू ठेवू नका. बरोबर 20 मिनिटांसाठी इथे मी उकड काढून घेतलेली आहे. छान वाफ या झाकणावरती तयार झालेली आहे. उकड थोडीशी वर खाली करून घेऊयात. हलकीशी ही गरम आहे. आता एका वेगळ्या भांड्यामध्येही काढून घेऊयात, म्हणजे मळायला आपल्याला अगदी व्यवस्थित जाईल. परफेक्ट उकड बसलेली आहे. हाताला जर सोचवत असेल तरच आधी हे हाताने मळून घ्या. गरम असेल उकड तर एखाद्या पेल्याने, मॅशरने तुम्ही हे सुरुवातीला मॅश करून घेऊ शकता. पीठ मळत असताना 2 टिप. आता जर उकड तुम्हाला असं वाटलं की थोडीशी घट्ट वाटते, यावेळेस रूम टेम्परेचरचं जरी पाणी वापरून तुम्ही तर ही उकड मळून घेतली तरी सुद्धा चालू शकतो. किंवा असं जर तुम्हाला असं वाटलं की खूप उकड पातळ वाटतेय, थोडीशी अजून घट्ट असायला हवी, तर एखादा चमचा इथे तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता. अगदी लोण्यासारखी मऊसूत पांढरी शुभ्र अशी उकड झाली. अगदी एक अर्धा चमचा यावरती तूप घालायचं आणि तुपामध्ये ही उकड पुन्हा एकदा साधारण अर्धा मिनिटांसाठीच मळून घ्यायची. तांदळाचं हे पीठ मळून घेत असताना ना अगदी आपल्या हातामध्ये लोणीच आहे आणि आपण घट्टसर असं लोणी मळून घेतोय, अगदी असंच फील होतं. आता अगदी जवळून तुम्हाला थोडासा यामधला गोळा दाखवते. हे बघा, असा हातावरती छान चोळून घ्यायचा, हातावरती मस्त घोळून घ्यायचा. तुमच्या लगेचच लक्षात येईल की हे पीठ किती सॉफ्ट झालंय, मस्त पांढरं शुभ्र सुद्धा दिसतंय. याची आपण पारी करून घेतली तर अजिबात याच्या कडा चिरत नाहीये, तुम्ही ते बघू शकता. अगदी परफेक्ट व्यवस्थित असं हे उकड झालेली आहे. आता मोदकाच्या पारीसाठी लागणारे जे उंडे आहेत ते आपण आधीच करून ठेवू. तर इथे तुम्ही बघू शकता असा हा मस्त लिंबाच्या आकारा एवढा इथे मी उंडा तयार करून घेतला. असा जर तुम्ही खाली टाकला तर पुन्हा बाउन्स बॅक होतो, म्हणजे जसा पुन्हा टणकन उडायला हवा. याचाच अर्थ व्यवस्थित आपली पिठी तयार झालेली आहे. व्यवस्थित याची उकड सुद्धा बसली आहे. आता इथे 5 उंडे मी तयार करून घेतलेलं आहे. बाकीचं पीठ आपण झाकण ठेवूयात. मोदकाला आकार द्यायला जर तुम्हाला वेळ लागत असेल तर हे उंडे सुद्धा आपल्याला झाकून ठेवायचे. तर इथे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे. हातावरती सुरुवातीला एक उंडा पूर्ण व्यवस्थित चोळून घ्यायचा, मळून घ्यायचा, तो थोडासा मऊसूत करून घ्यायचा. अगदी थेंबभर इथं मी तूप घेतलं. आता हा उंडा चांगला मळून घेतला की यानंतर या 3 बोटांना व्यवस्थित तूप लावून घ्यायचंय. साधारण फक्त 1 ते 2 थेंब लावून घ्यायचे, तेवढेच पुरेसे होतात. जर तुम्हाला अशा पद्धतीने कळ्या पाडून मोदक बनवता येत नसतील तर तुम्ही सरळ इथे साच्याचा सुद्धा वापर करू शकता, जो बाजारात अगदी सहज अवेलेबल होतो. मोदक वळण्यासाठी इथे अगदी पातळ अशी पारी मी तयार करून घेतली. आता याला कळ्या सुद्धा पाडून घेऊ. आपण इथे 11 पाकळ्यांचे 11 मोदक बनवतोय. तर हे बघा, अगदी सुरेख असे इथे पाकळ्या तयार करून झालेल्या आहेत. आता मी आधीच यामध्ये सारण नाही भरलं, कारण हाताला हे चिकटू शकतं आणि मोदकाचा रंग सुद्धा बदलू शकतो. बऱ्याचदा आपण असं करतो की गुळाचं यामध्ये सारण घातलं जातं आणि हे गुळाचं सारण दाबून घेत असताना हाताला सुद्धा हे लागतं आणि यामुळे सुद्धा जे मोदक आहे त्यावरती गुळाचा रंग येऊ शकतो, थोडेसे काळपट मोदक होऊ शकतात. यामुळे सारण या मोदकाच्या उंड्यामध्ये घातल्यानंतर हे थोडंसं दाबून घेतल्यानंतर हात थोडासा पुसून घ्यायचा, म्हणजे मग काय होईल की जे सारण बोटांना लागलेलं आहे ते आपल्या मोदकांच्या वरच्या पारीला अजिबात लागणार नाही. आता तयार केलेल्या या मोदकांच्या ज्या कळ्या आहेत त्या एकाच साईडला आपल्याला एकाच डायरेक्शन मध्ये वळवून घ्यायच्यात. यासाठी अगदी हलक्या हाताने हा मोदक असा गोल फिरवून घ्यायचा, म्हणजे एकाच साईडने या कळ्या सुद्धा अशा एकमेकांना चिकटल्या जातात. अलगद हळूहळू या मोदकाच्या पाऱ्या अशा पद्धतीने जवळ करून घ्यायच्या आणि सगळ्यात शेवटी असा वरचं जे टोक आलेलं आहे ते थोडंसं असं
दाबून घ्यायचं, व्यवस्थित सेट करून घ्यायचं. पाकळ्या एकदा मोदकाच्या चांगल्या जुळल्या की हे मोदकाचं जे नाक आहे ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि अलगद मोदक खाली दाबून घ्यायचा. म्हणजे ह्याच्या ज्या कळ्या आहेत ना त्या छान उमलल्या जातात आणि असा सुबक सुंदर असा मोदक तयार होतो. तर हा मोदक तुम्ही बघू शकता. मस्त सुबक सुंदर असा हा मोदक झालेला आहे. आणि आता साईडची बाजू सुद्धा तुम्ही बघू शकता. खालच्या साईडने सुद्धा हा मोदक तुम्ही बघा. मस्त पातळ अशा याच्या पाऱ्या झाल्यात आणि याच्या कळ्या सुद्धा अगदी सुबक झालेल्या आहेत. आता अशाच पद्धतीने आणखीन मोदक आपण तयार करून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता आणखीन एक मोदक तयार झालेला आहे. यामध्ये सारण सुद्धा घातलंय. हा मोदक अलगद आपण बंद करून घेऊ. मोदकाच्या पाकळ्या अगदी अलगद अशा बंद करून झाल्या की यानंतर या मोदकाचं जे टोक आहे किंवा हे जे नाक आहे ते अलगद असं दाबून घ्यायचं आणि मोदक अगदी थोडासा खाली दाबून घ्यायचा. म्हणजे याच्या ज्या पाकळ्या आहेत ते छान उमलल्या जातात आणि हा मोदक दिसायला खूप सुरेख दिसतो. 11 मोदक मी इथे करून घेतलेले आहेत. एखाद्या चाळणीवरती किंवा अशा पद्धतीने प्लेटवरती आपल्याला कॉटनचं कापड चांगलं ओलं करून ठेवायचे आणि यावरती हे असे मोदक ठेवायचे म्हणजे मोदक खाली या चाळणीला चिकटत नाहीत. 11 मोदक आणि सोबतच एक करंजी सुद्धा तयार करून घेतली. इकडे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. यामध्येच आपण ही प्लेट ठेवूयात. यावरती झाकण ठेवूयात. मध्यम आचेवरती 15 मिनिटांसाठी हे मोदक आपण वाफवून घेऊ. तर बरोबर 15 मिनिटानंतर हे मोदक तुम्ही बघू शकता. मस्त फुललेले आहेत आणि रंग सुद्धा अगदी पांढरा शुभ्र दिसतोय. सुंदर आणि सुबक 11 पाकळ्यांचे 11 मोदक इथे तयार झाले. मोदक वाफवल्यानंतर मोदकाचा रंग आणखीन जास्त पांढरा शुभ्र आणि मस्त चकचकीत असा हा मोदक दिसतोय आणि तितकाच तो मोदक पांढरा शुभ्र मऊसूद असा सुद्धा झालाय. किती मस्त हे मोदक झालेत ना. गणपती बाप्पाला असे मोदक नक्कीच आवडतील. आणि तुम्हाला जर ही पिठी ऑर्डर करायची असेल ना तर दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. आशा करते आजची ही रेसिपी आवडली असेल आणि आजचा हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला उपयुक्त वाटला असेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.